नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। आषाढ सरला आणि श्रावणी उन्ह पावसाची पाठशिवणी सुरू झाली. कोकलताश जाफर जंगाची बहादूर गडी येथील गडी हुन्नराने लुटून महाराज एक कोटीची लूट दास्तानी लावून परतीच्या वाटेवर होते. संभाजीराजे आपल्या महालात विचारांबरोबर पाय फेर टाकीत होते. त्यांच्या मनात जिजाऊंच्या अनेक आठवणींची न सरणारी पाठशिवणी पडली होती. यादव नामाजी हा एकेकाळचा संभाजी राजांचा खाजगीकडचा खिदमतगार महाली पेशाला. मुसरा भरत त्याने वर्दी दिली. कार्यात मावळाचं मुतालिक शंकराजी भवर आल्यात थाकले धनी भेटीची आज्ञा मागत्यात. त्या वर्दीने मनातील आठवणींची झिरपण तुटल्याने संभाजीराजांच्या कपाळी निसटत्या आठ्या तरळून गेल्या. आपलं युवराजपण बांधून घेत त्यांनी आज्ञा दिली, पेश येऊ द्या त्यांना. तत्तीनं मुजरा भरत बाहेर उभा असलेला शंकराजी आत आला. भेटीचा हेत खुला करत म्हणाला, कर्यात मावळाचं देश कुलकर्ण दरबारी हात रोख्या कारण नडू नाही युवराज. महाराजांची स्वारी गडावर नाही, कोण अडचण आहे हात रोख्यास? संभाजीराजांनी शंकराजीच्या पगडीवर नजरेचा फेर टाकीत विचारले. यादव नामाची मध्येच बोलला, कार्यात मावळाचं मिरासी कुलकर्णी रंगभट ठकार वागलं. शंकराजी मुताली म्हणून त्यांच्या फडात चाकरीस खाईत रंगभटासनी कुणी वारस राहिला नाही. मुतालिक बोल त्यांच्या यवराची समधी शंकराजीसनी हायती हाय, त्यासाठनं त्यांची अर्जी हाय की. बोलता बोलता तो थांबला. काय अर्जी आहे? संभाजीराजांनी शांतपणे विचारले. कर्यात मावळाच्या देशकुलकर्णपणाचा मिरासी हातरोखा आमच्या नावे करून मिळाला तर चाकरास अधिकारानं स्वामींची सेवा करता येईल. यादव नामाजी पुढे झाला. त्याने शंकराजीच्या हातातील कागदांच्या वळ्यांची थैली आपल्या हाती घेतली. संभाजीराजांच्या समोर येऊन थैलीतील कागद बाहेर काढून, शंकराजी हे रंगभटाचे मुतालिक आहेत, बेवारस कुलकर्ण त्यांच्या नावे करणे आवश्यक आहे, हे युवराजांना भरून दिले. यादव नाम देऊन तुम्ही चिटणीसांना आमचा निरोप द्या. हात रोखे करून दस्तुरासाठी आमच्याकडे पाठवून देण्यास सांगा. शंकराजी कोणत्याही भातेनं कुलकर्णीपणाचं काम नडून देऊ नका. जी शंकराजी आणि यादव संभाजीराजांना मुजरे देत बाहेर पडले. संध्याकाळपर्यंत हात रोखे तयार झाले. संभाजीराजांनी ते वाचून त्यावर दस्तूर देणारी निशाणी लावली. रंगभट ठकारांचा मुतालिक शंकराजी भवर कर्यात मावळाचा कुलकर्णी म्हणून रायगड उतरला. जिजाऊंच्या बैठकीला नेहमीच्या देवट्यांचा रिवाज द्यायला महाराणी सुवीराबाई, संभाजीराजे, येसुबाई, पुतळाबाई, रामराजे असे सारे राजकुळ जमले होते. सारे महाराजांची वाट बघत होते. कल्याण भिवंडीवर मोगलांनी केलेल्या जाळपोळ लुटालुटीचा प्रेरणा घेण्यात राजांना यायला थोडा वेळ लागला होता. राजे महालात लगबगीने प्रवेशले. रिवाज नसताना आज त्यांच्याबरोबर सरपोसाने झाकले तबक घेतलेल्या हुजऱ्यासह मोरोपंत पेशवेही महालात आले. साऱ्यांनी बैठकीला दिवट्याचा मान दिला. राणी वशात सावरत्या पदराने उभ्या असलेल्या येसुबाईंच्याकडे बघत राजे बांधील म्हणाले, सुनबाई अशा पुढे या. येसुबाईंच्या कपाळीचे कुंकुपट्टे चळवळले. ठीक पदर महाराजांच्या आदरासाठी त्यांनी पुन्हा एक वार ठीक केला आणि त्या बैठकीजवळ पुढेशा झाल्या. तुम्हास बघितले की आम्हाला मासाहेबांची याद येते सुनबाई. मोकळ्या बैठकीकडे बघत महाराज म्हणाले, म्हणून त्यांना साक्षी ठेवून एक जबाबदारी आम्ही तुमच्यावर टाकावी म्हणतो. आपली कराल? जी. नजर खाली ठेवून येसुबाईंनी हुंकार भरला. आमची शिक्के कटारे आजपासून आम्ही तुमच्या सुपूर्द करतो आहोत. ध्यानी ठेवा, या शिक्के कट्यारीवर शेकडोंचे प्राण विसंबून आहेत. त्यांचा भार पेलण्यासाठी मासाहेबांचे आशीर्वाद मागून घ्या. तुम्हास यश येईल. महालातील साऱ्यांच्या नजरा भावेश्वरी सारख्या उभ्या असलेल्या येसुबाईंच्यावर खिळल्या. येसुबाईंचे मन आबासाहेबांच्या विश्वासाला आपण पात्र आहोत हे ऐकताना दाटून आले. आबा, त्यांच्या गळ्यातील साधही अर्धवट राहिली. बोलू नका, घ्या. मोरोपंतांनी सरपोस हटविलेल्या हुजऱ्याने सामोरे धरलेल्या शिक्के कट्यारीच्या तबकाकडे हात रोख देत महाराज म्हणाले, भाबड्या येसुबाई भांबावल्या. श्रींच्या आऊसाहेबांच्या राज्याचे ते मानदान कसे आपलेसे करावे या विचाराने गोंधळल्या. साऱ्यांची अपेक्षा होती येसुबाई त्या तबकाला रिवाजाप्रमाणे हात स्पर्श घेऊन ते आपले केल्याची खूण देतील. पण तबकातील
किरमिजी म्यानातील कट्यार आणि शिक्क्याच्या चंदेरी करंडाकडे बघत त्यांनी सरळ आपला कशाय काठी पदरच पसरता धरला. ते आकाशी राजदान स्वीकारायला जसा धरतीनेच पदर पसरावा त्याने हुजऱ्या गोंधळला. येसू, हारावलेल्या राजांच्या तोंडून शब्द सुटले. खेचल्यासारखे पुढे होत राजांनी करंड कट्यार उचलली. येसूबाईंच्या समर्थपत्रात ती स्वतः सोडताना राजांच्या तोंडून बोल सुटले, थेट जिजाऊंच्या सारखे. विजयवंत व्हा. येसूबाईंनी बैठकीला 3 वार नमस्कार केला. मग महाराजांना साऱ्या मामी साहेबांसह आपल्या स्वारीला नमस्कार केला. समाधानाने महाराज निघून गेले. राजकुल महालाबाहेर पडले. तेथून आपल्या महालात फुंफाटत आलेल्या सोयराबाईंनी अगोदर कमरेला दाटलेला सोनपट्टा आकड्यातून उकलला. चंद्रादासीच्या हाती तो देताना हुसकारा सोडीत त्या तिला की स्वतःलाच म्हणाल्या. ते त्यांचे त्यांनाच माहीत, पण उद्गारल्या, शिक्के कट्यार. आपल्या वाड्याच्या सदरीवर महाराज बसले होते. सदरी बैठकीसमोर मोरोपंत, अण्णाजी, बाळाजी ही मंडळी होती. मीराजी पंतांची तब्येत ढासळल्याची खबर आहे. आपल्या गावी ते अंथरूण धरून आहेत. मोरोपंतांनी वृत्तांत कानी घातला. ते ऐकून राजे चिंतागत झाले. बाळाजी, मीराजी पंतांच्या गावी हरकारा धाडून त्यांच्या तब्येतीची वाजीपुशी घ्या. दबादारूची हयगत न होईल तसे करणेस लिहा. महाराजांनी चिटणीसांना सांगितले. एकीकडे जिजाऊंची आठवण, दुसरीकडे डिचवलेल्या बहादूर खानाच्या मराठी मुलखातील हालचाली, प्रतापगडावर पडलेली वीज अशा विचित्र विचारांची त्यांच्या मनात भेसळ झाली होती. धनी कार्यातीकडचे कुणी बाई माणूस गडावा आल्यात. सरकारांच्या गाठीची अर्जी करतय. महाराजांचा खासगी खिदमतदार खंडोजी दाभाडे यांनी वर्दी दिली. घेऊन या त्यांना म्हणत महाराजांनी समोरच्या मंडळींवर नजर फिरविली. तिचा इशारा ओळखून सारे सदरे बाहेर पडले. तांबडे आलवण नेसलेल्या एका उजाड कपाळाच्या उतार ब्राह्मण स्त्रीला खंडोजीने पेश केले. आपले वैधव्य जे सांगायचे ते सांगणे विसरून क्षणभर बाई महाराजांना डोळाभर बघतच राहिली. बाई, आपण कोण? कोण वजेनं येणं केलं? 5 आडाहून वर्दी दिली असतीस तर आम्ही मेणा पाठविला असता. महाराजांनी आस्थेने विचारपूस केली. आम्ही करिया मावळाच्या देशकुलकर्ण्याकडच्या जानकीबाई. सौभाग्य गेल्याने उघड्या पडलो. स्वामींच्या पायांशी न्यायाची दाद मागण्यासाठी येथवर आलो. बोला, बेअंदेश साफ बोला बाई. राजमुद्रा निर्धारी झाली. पाठीशी गिर्दीला रेललेले महाराज ते ऐकताच गिर्दी सोडून पुढे झाले. जानकीबाईला ते ऐकून धीर आला. कसे सांगावे याची बांधणी करण्यासाठी ती क्षणभर घोटाळली. आमचे मालक स्वामींच्या चाकरीत होते. देशकुलकर्णी म्हणून, त्यांच्या फडात मुतालिक म्हणून चाकरीस असलेला शंकराजी भवर आमच्या ध्यानी मनी नसता एकाएकी मिरासी देशकुलकर्णी झाला आहे. आम्हास जुमानिसा झाला आहे. आम्हास मावळ सोडण्याचा दपटशा देतो आहे. खुद्द दरबारानेच त्याला हात रोखा दिल्याचं ऐकल्यानं आमची जबान बंद झाली आहे. स्वामी, आम्ही फुटक्या कपाळानं कुठं जावं याचा रोखाही देऊन टाकावा. असह्य कुचंबणेने बाईंचे डोळे भरून आले. शांत व्हा बाई, तुम्ही आमच्या आई साहेबांच्या सारख्या आहात. तुम्हास न्याय मिळेल, आमचे ते कर्तव्य आहे. एक सांगाल, हात रोखा कुणाचा आहे? पेचात आल्यावर जानकीबाई घोटाळली. जाब न देता खालच्या मानेने तशीच उभी राहिली. बोला बाई, ना कचरता सांगा, हात रोखा कुणाचा आहे? राजांच्या डोळ्यांसमोर साऱ्या मंत्र्यांचे चेहरे क्षणभर तरळले. जी, आम्ही ऐकून आहोत. रोखा रोखा युवराजांनी दिला आहे. जानकीबाई धीराने बोलली. बाई, दातांखाली जीभ सापडावी तसा महाराजांचा आवाज कातरला. नाकपाळी फुलून उठली. क्षणापूर्वी मीराजी पंतांच्या तब्येतीची आच लागल्याने माईची चिंता व्यक्त करणाऱ्या छत्रपतींचे अंग राजसंतापाने सौम्य थरथरू लागले. युवराजांना याद करा खंडोजी. राजांनी जरबी आज्ञा केली. चरकलेला खंडोजी लपकन कमरेत झुकला. मुजऱ्याच्या हातावरच त्याने महाराजांचे शब्द झेलले. जी, सटक्या पावलाने तो बाहेर पडला. आपल्या महाला संभाजीराजे, उमाजी पंडित आणि केशव पंडित यांच्याबरोबर अनुपुराण, मत्स्यपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांविषयी चर्चा करीत होते. खंडोजींच्या वतीने ती थांबली. मनात पुराण ग्रंथांतील देखणे संदर्भ रेंगाळत असलेले, पुढे कोणत्या महाभारताचा थाळा वाढून ठेवला आहे याचा अंदाज नसलेले भरल्या दमदार छातीचे संभाजीराजे हसतच सदरेवर रुजू झाले. यांना ओळखलं? त्यांना मुजराही भरून न देता जानकीबाईंकडे बोट रोखत महाराजांनी विचारले. संभाजीराजांचे हसणे
त्या बदलत्या आवाजाने आणि राजांच्या नुसत्या दर्शनाने ओठातच मुरले. त्यांनी जानकीबाईंवर नजर फेर टाकला. जी नाही, पडेल आवाजात त्यांनी उत्तर दिले. ह्या जानकीबाई कर्यात मावळच्या देशकुलकर्ण्यांच्या विधवा. महाराजांचा एक एक शब्द आसूड फुटल्यागत संभाजीराजांना वाटला. शंकराजी भवर आणि यादव नामाजीचे चेहरे डोळ्यांपुढे तरळले. श्वास नकळत चढीला पडला. छाती लपापू लागली. बाई, तुम्ही या, निर्धास्त असा. आम्ही तुमच्या हक्कांना अभय दिले आहे. खंडोजी यांना आऊसाहेबांच्या महाली घेऊन चला. त्यांना इतमाम ठेवा. कल्याणकारी राजे पण आपुलकीने म्हणाले. खंडोजीबाईंना घेऊन गेला. खाली मान घातलेल्या संभाजीराजांना महाराजांनी थेट जबानीवर घेतले. या बाईंना परते सारून तुम्ही मुतालिकास कुलकर्णीपणाचा हातरोखा दिलात. जी मानवर उठत नव्हती. कोण घेतानं? यादव नामाजीनं आमचा गैरमेळ करून दिला. रंगनाथ भटांना कुणी वारस नाही असा. खामोश. आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवलात? आम्ही तुम्हाला एक वार सांगितलं आहे, राजांना चुका करता येत नाहीत आणि केल्या चुकांची सफाईही देता येत नाही. विसरलात? उद्या आम्ही स्वारीवर असता आमचे काही बरे वाईट झाले असाही कोणी तुमचा गैरमेळ पाडेल. ठेवाल विश्वास? शब्द जनहिताच्या पिळाने बांधलेला होता. बिनतोड होता. झटका बसावा तशी संभाजीराजांची गर्दन वर झाली. त्यांना आबासाहेब दिसत नव्हते, कारण त्यांचे डोळे पाण पडद्याने झाकाळून टाकले होते. ओठ थरथरत होते. चुकलो चुकलो आम्ही. मुश्किलीने एक एक घोगरा शब्द त्यांच्या घशातून बाहेर पडला. ठण ठण ठण. तासवाल्याने ठरल्या रिवाजाप्रमाणे पाचाडच्या सदरेवर दिलेले घालेचे टोल सदरी महालात घुसू लागले. तासवाल्याने ठरल्या रिवाजाप्रमाणे पाचाडच्या सदरेवर दिलेले घाटेचे टोल सदरी महालात घुसू लागले. या टोलांच्या रूपाने जणू जिजाऊ साहेब सदरेवर प्रवेशत होत्या. संभाजीराजांच्या पाठीवर हात ठेवून पदर चिमटेने सावरीत म्हणत होत्या. राजे, आम्ही कधी काही मागणं टाकलं नाही. आज एक टाकतो आहोत. आमच्या शंभूराजांच्या आऊ आता तुम्ही व्हा. आम्ही थोरल्या सुनबाईच्या शब्दात आहोत. टोला बरोबर महाराज आणि संभाजीराजे दोघांच्याही अंगभर काटा फुलला होता. दोन घडी व मूर्तीसारखे ते एकमेकांकडे अचळ बघत राहिले. छत्रपती महाराज बैठक सोडून चालत संभाजीराजांच्या जवळ आले. त्यांचा खांदा हळूवार थोपटीत म्हणाले, चल, माचीवर जाणे आहे. आणि ते दोघेही भुकते चालू लागले माचीकडे. बाळाजींनी संध्याकाळी राजांच्या दस्तुरासाठी आणलेल्या कर्यात मावळाच्या सुभेदाराला लिहिलेल्या फरमानात मजकूर होता. तेथील कुलकर्ण जानकी पोम रंगभट्टकार हिचेच मिरासी असे. शंकराजी भवर याने नेला हात रोखा रद्दबातल समजून तो रोखून धरणे. शंकराजी मुतालिकच असे, त्याचकडून बाईस कोणेविषयी दपटशा नव होय तसे करणे. त्या फरमानाची एक प्रत घेऊन जानकीबाई नगारखान्याच्या जरी पटक्याकडे समाधानाने बघत रायगड उतरू लागली. न्यायाधीश निराजी पंतांनी आपला देह ठेवला होता. त्यांच्या सेवेची कदर राखावी म्हणून महाराजांनी भरल्या दरबाराच्या साक्षीने त्यांचे चिरंजीव प्रल्हाद निराजी यांना मानवस्त्रांसह न्यायाधीश पद दिले. प्रल्हाद पंत उमरीचे आणि तसेच उमदे होते. तरतरीत होते. मंत्रीगणातील ते सर्वात तरुण मंत्री होते. दरबारी कामकाज आटोपताच एकदा त्यांनी जमल्या अष्टप्रधानांना प्रस्ताव टाकला. जैसी आमची जाहली तैसी युवराजांची मुंज होणे अगत्य आहे. धर्मशास्त्राच्या गोष्टी एकदा राहून गेल्या की राहूनच जातात, पुढे नड देतात. महाराज अनुभवाचे बोलत होते. अष्टप्रधानांनी तो प्रस्ताव उचलून धरला. महाराजांनी अनंत भट आणि प्रभाकर भट यांना मुहूर्त शोधनाचे काम सोडून दिले. गडावर संभाजीराजांच्या मुंजीचे वारे खेळू लागले. जाणं त्यांना कळून चुकले की दरबारात महाराजांच्या पायरीशी बैठक घेणारे युवराज उद्या महाराजांच्या पश्चात 32 मणी सिंहासनावर बसणार. खुद्द महाराजांनीच हे आता निर्विवाद स्वीकारले होते. पुढे राज्याभिषेक युवराजांना अडचण येऊ नये म्हणूनच महाराजांनी हा मौंजीबंधनाचा निर्णय घेतला होता. तो ऐकताना दरबारी पडदेबंद राणीवशात बसलेल्या सोयराबाई मात्र तडक आपल्या महालाकडे निघून गेल्या होत्या. हे दरबारात मात्र बाहेर कुणालाच कळले नव्हते. विचारांवर विचार पाठीशी लागलेल्या सोयराबाई मनचा बेत महाराजांच्या कानी कसा घालावा या पेचात होत्या. एकदा त्यांना वाटले अण्णाजींना बोलावून घ्यावं, पण अशा कामी अण्णाजीच कामी ठरतात याचा अनुभव त्यांनी घेतला होता. म्हणून खूप विचारांती त्यांनी मनोमन निर्णय घेतला. आम्हीच जे वाटते ते जातीने स्वारीच्या कानी घालू. मुंजविधीची निमंत्रणे
रवाना केलेले महाराज नेहमीप्रमाणे सोयराबाईंच्या महाली आले. रामराजांना जवळ घेत हसून म्हणाले, तिकडं आम्ही तुमच्या दादा महाराजांच्या मुंजीची निमंत्रण धाडतो आहोत आणि तुम्ही इथं महाली काय करता आहात? अनायासे निघालेला विषय पकडून सोयराबाई हसत महाराजांना म्हणाल्या, आम्हास स्वारीचं पोडं उकलत नाही. एकच बाब 2 वेळा कशाला करायची ती? काहीच न कळलेल्या महाराजांच्या कपाळीचे गंधपट्टे वर चढले. अभिषेक ते 2 वेळा झाले. स्वारी आता मुंजी ही 2 वेळा करणारच दिसतंय. मतलब युवराजांची आणि बाळराजांची मुंज एकदमच झाली तर साऱ्यांचीच धावा वाचेल असं आम्हास वाटतं. हसून रामराजांच्याकडे बघत सोयराबाई म्हणाल्या, यांची मुंज? हे अजून लहान आहेत. कर्तबगारी जरा उपटू द्या आमच्या बाळराजांची, मग धडाक्यानं करू आम्ही यांचं पणजी बंधन. काय बाळराजे? हसून रामराजांची पाठ मायेनं थोपटीत महाराज म्हणाले. ते ऐकताना राणीसाहेबांचा नाकशेंडा लालावून आलाय हे काही महाराजांचा ध्यानी आले नाही. पण कोंडी असह्य झालेल्या सोयराबाईंची वाफ मुखावाटे फुंफाटत बाहेर पडली. कुलकर्ण तिसऱ्याला सुपूर्द करणारे आपले युवराज आहेत खरे कर्तबगार. खामोश महाराजांच्या जरबेने रामराजे दचकले. त्यांना जवळ घेत राजांनी सोयराबाईंना समज दिली, त्यांच्या फडकरी कामात दखल द्याया तुम्हास संबंध नाही. त्यांची कर्तबगारी पारखणारे आम्ही खूप आहोत. दुसऱ्या क्षणी रामराजांच्या खांद्यावर आपला हातपंजा चढवीत राजे शांतपणे त्यांना म्हणाले, चला. जात्या रामराजांच्याकडे बघणाऱ्या सोयराबाई भीतीने नुसत्या लटलट कापत होत्या. बाळराजे थांबा असे त्यांना म्हणायचे होते, पण ते ओठांबाहेर उमटलेच नाही. माघ वद्य पंचमीला संभाजीराजांचे मौंजी बंधन इतमामाने रायगडावर पार पडले. संभाजीराजे युवराज म्हणून फडाच्या कामात दक्षतेने लक्ष घालू लागले. हिवाळा हटला आणि पुरंदर प्रांताचा गोपाळ शेठ वाणी शेट्टेपणाचा एक तंटा घेऊन रायगडावर आला. त्यांच्या कथल्याचा निवाडा देण्याचे काम महाराजांनी संभाजीराजांना जोडून दिले. त्यांची पारख घ्यावी म्हणून कथल्याची बैठक राजांच्या वाड्याच्या सदरेवर बसली. संभाजीराजे न्यायदान कसे करतात यावर देख ठेवण्यासाठी महाराज जातीने त्यांच्या शेजारी बसले. कथल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाला. वादी प्रतिवादींचे म्हणणे संभाजीराजांनी ऐकून घेतले. साक्षी ऐकल्या. कागद नजरेखाली घातले. परंपरेच्या वारसा हक्काने पुरंदरचे शेट्टेपण गोपाळ शेठच्या बाजूने पडत होते. संभाजीराजे कथल्याच्या महजराचा मजकूर मुतालिक महादेव यमाजींना सांगू लागले. महाराजांना तो ध्यान देऊन काही न बोलता ऐकला. शब्द त्यांच्याच जबानीतून बाहेर पडल्यागत संभाजीराजे सांगत होते. महजर पूर्ण झाला. महादेव पंतांकडून तो एक वार वाचून घेऊन संभाजीराजांनी त्याला दस्तूर दिला. तपकात ठेवलेली महजराच्या कागदाची थैली जोत्याजी केसरकराने गोपाळ शेठच्या समोर धरली. संभाजीराजांना मुजरा करून गोपाळ शेठने ती थैली उचलली आणि आपल्या कपाळाला लावली. हात बांधून तो युवराजांच्या समोर अदबीने उभा राहिला. मनोमन खुश झालेल्या महाराजांनी गोपाळ शेठला आण दिली. कथला तुमच्यासारखा झाला गोपाळवाणी. आता निवाडापट्टी तुम्ही रुजू केली पाहिजे. युवराजांचा 5 होन आणि सरकारी फडात 125 होनांची सेरणी भरणा करून मगच गड उतरा. जी धनी म्हणत डोकीचा रुमाल डोलावून महाराजांना मुजरा करून गोपाळवाणी सदरे बाहेर पडला. महाराजांनी संभाजीराजांच्याकडे बघत हसत त्यांना महजर पसंत असल्याची बैठकीतील इतर कुणालाही कळू देणार नाही अशी राजस पोच दिली. अण्णाजी दत्तो व दत्ताजी त्रिमल यांना फोंड्याची मोहीम नुकतीच जोडून दिली होती. महाराजांनी आणखी 2 बजोर मोहिमा लगेचच खोलल्या. एक संभाजीराजांच्यासाठी आदिलशाही मुलुकमारी थेट कुतुबशाहीच्या भागानगरपर्यंत भेडणारी आणि दुसरी स्वतः आपल्यासाठी राजापूर कुडाळ मार्गे फोंड्यावर चाल घेणारी. संभाजीराजांच्या फौजेची पाचाडात बांधणी झाली. 20,000 घोडा इतक्या धावणीत युवराजांच्या घोड्याच्या टापांचा माग धरीत दौडणार होते. साऱ्या राजकुळाचा निरोप घेतलेले संभाजीराजे महाराजांच्यासह जगदीश्वराचे दर्शन करून रायगड उतरले. पाचाडात जिजाऊंच्या वाड्याला धरून उत्तरेस आता त्यांची चिरेबंदी समाधी उभी झाली होती. तिच्या पादुकांवर बेलफुलांची उंजळ आणि भंडाऱ्याची मूठ मावून संभाजीराजांनी पायरीला माथा भिडवला. फत्ते घेऊन या, महाराजांनी त्यांना ठरवून घेतले. महाराजांनी त्यांना उठवून घेतले. दर्पणात बघितल्यासारखे ते एकमेकांकडे बघू लागले. आनंद मकाजी, रूपाजी भोसला, जोत्याजी, अंतोजी, कोंडाजी, फर्जंद यांच्या मागून 20,000 घोडाईत दौडू लागले.
अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात् नमो नमः धन्यवादः।